नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 12वी युवक भारती मराठी पाठ 5वा वीरांना सलामी. लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई. मित्रांनो, सैनिक म्हटले की आपल्या डोळ्यापुढे काय उभं राहतं? सैनिक म्हटले की आपल्या डोळ्यापुढे काय उभं राहतं? तर एक गणवेशातला तरुण, 22-23 वर्षाचा उमदा तरुण, बस एवढंच. परंतु असं नाही. सैनिक म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे त्याची अशी प्रतिमा तयार झाली पाहिजे की एक असं व्यक्तिमत्व जो देशासाठी आपल्या प्राण्याची आहुती द्यायला तयार असतो, निस्वार्थी, आपल्यासाठी कष्ट करणारा. तो तिथे सीमेवरती उभा आहे म्हणून आपण इकडे आरामात राहू शकतो, आपल्याला हवं ते करू शकतो. थोडक्यात रात्रंदिवस आपल्यासाठी धडपडणारा, आपला पहारेकरी असा हा सैनिक असतो. अशी प्रतिमा जेव्हा आपल्या डोळ्यापुढे निर्माण होईल, तेव्हाच आपल्याला सैनिकाची व्याख्या कळेल. तर वीरांना सलामी या पाठामध्ये लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी आपल्यापुढे सैनिकाचा अशीच प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाहूयात पहिल्यांदा लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा परिचय. प्रसिद्ध लेखिका, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळांमध्ये वितरण. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण. सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकाबाबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमाचे आयोजन. पहा, लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई. या कोण आहेत? प्रसिद्ध लेखिका आहेत, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका सुद्धा आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार केला त्यांनी. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळांमध्ये वितरण केलेलं आहे. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण केलेलं आहे. सैनिकाबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकांसोबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केलेले आहे. त्यांचे सैनिक हे पुस्तक आहे, त्याचे भाषांतर सोल्जर हे एक पुस्तक आहे. सैनिकांच्या समर्पणाचे दर्शन घडल्यामुळे भारावलेल्या लेखिका ऋणानुबंध सैनिकांशी, कारगिल शौर्यगाथा अशा अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांचे लेखन केलेले आहे. त्यांनी निर्मिती केली आहे, सादरीकरण केलेले आहे. सैनिकांच्या खडतर जीवनाचा परिचय व्हावा म्हणून सलग 5 वर्षे सामान्य नागरिकांना कारगिल भेटीला नेले त्यांनी. बघा, लेखिका 2004 साली पर्यटक म्हणून लेह, लडाखला गेल्या होत्या. त्या पर्यटनात त्यांना सैनिकांचे खडतर जीवन, सर्वस्वाचे समर्पण करण्याची वृत्ती याचे दर्शन घडले. लेखिका भारावून गेल्या. सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. आपला तो सर्व अनुभव त्यांनी या पाठात मांडलेला आहे. सन 2004 मध्ये काय झालेले, एक पर्यटक म्हणून लेखिका लडाखला गेलेल्या होत्या. लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत होते. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्षे या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी ती शपथ घेते. आणि त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ. कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमो धर्म चे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करतात. कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे वाटते. आता आपण पाठ पाहूयात. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता, कारगिल आणि द्रास. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टांझिन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता.
गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. बघा, लेखिकेचा प्रवास सुरू झालेला आहे. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास होता तो. लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास आणि कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास सोबत असलेला लढाकी ड्रायव्हर स्टान्झिन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो आणि शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. तुम्हाला माहीत असेल 1999 साली कारगिलचं युद्ध झालेलं होतं. बघा, इथे दाखवले त्यांनी. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेनेही अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब, हंप, इंडिया गेट, 3 पीपल टायगर हिलचा सुळका आणि त्याच्या बाजूला पॉईंट 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग होय. याच मातीतून धूळ अंगावर घेत 16,000 फुटावर बर्फाच्छादित शिखरावर शत्रूच्या तोफा पहाडवरून आग ओकत असताना या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. बघा, उत्पात म्हणजे ज्यात फार मोठा नाश आहे असे संकट. उत्पातचा अर्थ आहे ज्यात फार मोठा नाश आहे असे संकट. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. लेखिकांनी काय केलं? सकाळी उठूनच लांबून दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली ते काय उत्पात घडला असेल, उत्पात म्हणजे इथे किती नाश झाला असेल हे लक्षात आलं. ह्या कल्पनेने हे अंगावरती काटा आला. अंगावरती काटा येणे म्हणजे भीतीने अंगावरती शहारे येणे. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. तोलोलिंगच्या पायथ्याशी कुठलं हे आहे तर ऑपरेशन विजय हे स्मारक आहे. तर तिथे पोहोचल्या लेखिका. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब, हंप आणि इंडिया गेट, 3 पीपल टायगर हिलचा सुळका आणि त्याच्या बाजूला काय होतं तर पॉईंट 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग होय. आणि याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटावर बर्फाच्छादित शिखरावर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असणारा हा भयान पर्वतावर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. धूळ अंगावर घेणे म्हणजे पायपीट करणे. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे, सलामी देणे किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरल्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. मृत्यूसमोर दिसत असताना म्हणजे कारगिलचं जे युद्ध होतं त्यात ह्या सैनिकांना मृत्यूसमोर दिसत होता, तरीसुद्धा त्यांच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंगचा अर्थ ठिणगी. ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली आणि थरथरत्या हाताने, डबडबल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. बघा, 22-23 वर्षाची मुलं म्हणजे ज्यांना आपल्या हाताने आशीर्वाद द्यायला हवं तीच आपल्याला सोडून गेली होती. मग त्यांना सलामी देणं हे किती अवघड झाले होतं. थरथरत्या हाताने आणि डबडबल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सर्वांनी सलाम केला. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तेथे आला. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं आणि तो सगळा थरार म्हणजे दुर्दैम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा, अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. स्मारकाला स्मरण केल्यानंतर तिथे काय झालं, तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आला. त्यांनी काय केलं, लेखिकाने त्यांचे साथीदार होते त्यांना घेऊन कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार, आता कारगिल युद्धाची जी फिल्म होती तो सगळा जो थरार होता म्हणजे तो सगळा घडलेला जो प्रसंग होता तो कसा होता बघा. दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. बघा, हे खरं घडलेलं होतं तिथं. आपण समजा एखादा पिक्चर बघितला, त्या पिक्चरमध्ये असे एखादे दृश्य पाहिलं तरी आपल्या अंगावरती काटा येतो. आपल्याला भीतीने अंगावरती शहारे येतात. परंतु हे जे 1999चं कारगिलचं युद्ध होतं ते खरं घडलेलं होतं. मग ते खरं घडलेलं युद्ध लेखिकांनी ती कारगिलची फिल्म बघितली
तेव्हा लेखिकेला जाणवलं की दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं ते कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईने जे म्हटलं ते ऐकून जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार तो करो. शेवटी एक एक माता होती, तिचा मुलगा तिचा मुलगा म्हणजे जो वीर होता तिचा, तो काय झालेला देशासाठी कुर्बान झाला होता. मग त्या मातेने काय म्हटले बघा, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार तो करो. म्हणजे हे ऐकून लेखिकेला कसं झालं, जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. का तर बघा, चापकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या आणि त्या विव्वळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली त्यावेळी लेखिकेने. म्हणजे हे वाक्य ऐकून लेखिकेला जसं चापकाने 100 फटका मारला तरी वेदना होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त वेदना ते वाक्य ऐकून झाला होत्या. मग त्यावेळी लेखिकाने विजयस्तंभासमोर काय शपथ घेतली बघा, शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवन गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. पन्नादाईप्रमाणे सर्व समावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. ही लेखिकेंनी घेतलेली शपथ आहे. तर बघा, शिस्त, निष्ठा, समर्पण. शिस्त तुम्हाला माहीतच आहे, निष्ठा किती असते सैनिकांना. समर्पण म्हणजे संपूर्णपणे अर्पण. आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. यथोचित न्याय म्हणजे बरोबर न्याय देईन असा. चपराक बसणे म्हणजे आपलीच फार मोठी चूक अचानक कळल्याने खूप खजील होणे, असा अर्थ आहे. केवळ शब्द नाही तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवन गायन म्हणजे स्तुती करणे आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन आणि पन्नादाईप्रमाणे सर्व समावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. ही लेखिकाने घेतलेली शपथ आहे. पन्नादाई कोण होत्या तर बघा, 16व्या शतकातील एक सेविका दाई उदयसिंगची दाई होती ती. 1522 मध्ये पन्नादाईला काय झालं, मुलगा झाला आणि त्याच वेळी महाराणा संग्रामसिंगला सुद्धा मुलगा झाला. त्याचं नाव होतं उदयसिंग. पन्नादाई या दोन्ही मुलांना स्वतःच्या अंगावर दूध पाजायचे. आपल्या मुलाचे दूध कमी करून दुसऱ्याच्या मुलाला देणे ही सामान्य गोष्ट नव्हे. तेव्हापासून पन्नादाई ही मोठा त्याग करून सेवा करणाऱ्या व्यक्तींचे प्रतीक बनले. म्हणून लेखिका इथे म्हणते की मी पन्नादाईप्रमाणे सर्व समावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्याच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन, अशी लेखिकांनी त्यावेळी शपथ घेतली. भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. भावना वेगा शपथ तर घेतली, पण जमेल का हे सारं आपल्याला? विचाराअंती मन खंबीर केलं. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञा पूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. लेखिकांनी त्या मातेचं ते वाक्य ऐकलं तेव्हा ती भावनिक कल्लोळ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि नंतर त्यांनी ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्या कसं झालं, भावनिक कल्लोळ शमला आणि त्या भानावरती आल्यानंतर त्यांना कसं अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली आणि भावना वेगात शपथ तर घेतली. म्हणजे लेखिकांनी भावना वेगात ही शपथ तर घेतली, पण नंतर त्यांना प्रश्न पडला की हे आपल्याला जमेल का? मग विचारांती कसं मन खंबीर केलं लेखिकाने, हे आपण करायचंच. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञा पूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. म्हणजे ही प्रतिज्ञा पूर्ण करायची लेखिकेने ठरवले आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा, सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्याने बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. बघा,
लेखिकांनी जी प्रतिज्ञा घेतली होती ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा लेखिकांनी निर्णय घेतला. मग त्यांनी कुठला हे घेतला तर ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा. श्रावणात राखी पौर्णिमा असते. मग सगळ्यांचा आवडता सण असतो तो. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट होतं. आपल्याला माहीतच आहे की रक्षाबंधन हा सण कसा असतो, बहिणीनं भावाला राखी बांधायची असते. मग त्या राखीच्या एका धाग्याने काय होतं, बहीण भावाचं नातं घट्ट होतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची भावनिक वीण असते. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल. लेखिकांनी काय ठरवलं, जे सैनिक आहेत त्यांना आपण भाऊ मानून त्यांना राखी बांधायची, कारण ते आपले रक्षणच करत असतात, म्हणजे ते आपल्या भावाच्या ठिकाणीच आहेत. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता तरी व्यक्त होईल आणि राखीचाही सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. अशा प्रकारे लेखिकांचं मिशन लडाख सुरू झालं. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हाला 14 कोअरच्या कर्नल झा यांनी बोलवलं होतं. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली. बघा, लेखिकांनी ठरवले की आता आपण जायचं आणि सैनिकांना भेटायचं, त्यांना राखी बांधायची श्रावण महिन्यामध्ये, म्हणजे आपले रक्षणकर्ता आहेत ते, तर त्यांचं आणि आपलं हे म्हणजे ते आपले रक्षण करतात, म्हणजे आपण त्यांना राखी बांधायची म्हणजे कृतज्ञता तर व्यक्त होईल, असं लेखिकाने विचार केला आणि त्यांचं मिशन लडाख सुरू झालं. मग सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा म्हणजे जाणीवपूर्वक अत्यंत कठीण असा प्रसंग अंगावर घ्यायचा. असं लेखिकांनी ठरवलं. मग बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हाला 14 कोअरच्या कर्नल झा यांनी बोलवलं होतं. 14 कोअरचे जे हे होते कर्नल झा त्यांनी बोलवलं होतं. तरी कसं आमचं मन धास्तावलं होतं, म्हणजे थोडीशी धास्ती वाटत होती लेखिकेला. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनात कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली. भेंडोळे म्हणजे काय आहे तर मनात काय काय विचार आलेले, ते सगळे त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व. भेंडोळीचा अर्थ आहे लांबलचक कागदाच्या गुंडळ्या अशा आहेत, म्हणजे मग त्या कागदाच्या गुंडळ्या. मग त्या कागदाच्या गुंडळ्याप्रमाणे लेखकांच्या मनात कसे भरपूर प्रश्न आलेले होते, पण कर्नल झाचं प्रसन्न व्यक्तिमत्व पाहिलं तेव्हा लेखिकेला बरं वाटलं. तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला, अरुणाचल प्रदेशमध्ये भारत चीन सीमेवर भेटून. बघा, लेखिका कर्नल झा यांना भेटल्या. मग कर्नल झा यांना माहीत झालं की ह्या लेखिका आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे मित्र आहेत, साथी आहेत, ते सर्व सैनिकांना भेटायला जाणार आहेत वगैरे. मग त्यांचं ते ऐकून कर्नल झा काय म्हणाले तर तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात अशी पाठीवर त्यांना थाप मिळाली आणि नंतर निघताना त्याने कर्नल झा त्यांना दारापर्यंत सोडायला आले आणि कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले की विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. त्याचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला, अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून. पॅगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला आणि चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारच स्वप्नवत. बघा, पॅंगॉक लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. लेखिका पॅंगॉक लेकच्या एका रेजिमेंटला भेट देणार होत्या. मग मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. लेखिका अगोदर बोलल्या आर्मीच्या फोनवरून. मग आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला.
लेखिकेचा जो कॉन्व्हॉय होता तो मोठ्या गेटमधून आत गेला. तर आतलं त्यांनी वर्णन कसे केले बघा. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीने मांडलेल्या खुर्च्या आणि आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारंच कसं स्वप्नासारखं लेखिकेला वाटत होतं. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का? तुमचा आवाज माझ्या मंगलमावशीसारखा आहे. खरं की काय? बरं, ती मंगलमावशी मी अनुमावशी. मी म्हणाले, पापण्या भिजू नयेत ह्याची दखल घेत तो म्हणाला, मासी, क्या मैं आपके गले लग सकता हूँ? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय, ह्या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. बघा, लेखक आत गेल्यानंतर त्यांच्याजवळ एक मुलगा आला. आणि त्याने विचारलं की अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? असं लेखिकेला विचारलं. मग लेखिका म्हणाले, हो मीच ती. मग मीच तुमचा फोन घेतला होता असा तो मुलगा म्हणाला. मी तुम्हाला एक सांगू का? तुमचा आवाज माझ्या मंगलमावशीसारखा आहे. म्हणजे लेखिकेचा आवाज त्याला त्याच्यात मंगलमावशीसारखा वाटला. खरं की काय? बरं, ती मंगलमावशी तर मी अनुमावशी. मग लेखिका पण म्हणाल्या, चालेल, खरंच माझा आवाज तसा आहे तर ती मंगलमावशी आणि मी तुझी अनुमावशी. मी म्हणालो, अशा लेखिका म्हणाल्या. पापण्या भिजू नयेत याची दखल घेत तो म्हणाला, म्हणजे त्याला जरा रडवेला झाला तो, पण तरी पापण्या भिजू नयेत म्हणजे रडू येऊ नये ह्याची दखल घेत तो म्हणाला, मासी, क्या मैं आपके गले लग सकता हूँ? मी तुम्हाला मिठी मारू शकतो का? मग ते म्हणाले की लेखिका म्हणाले की अरे विचारतोस काय, मीच काय, ह्या सगळ्या काका मावशींना सुद्धा तू भेट. असं लेखिका म्हणाल्या. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यामध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणार तो. बघा, त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरले पण त्याला जायला भेटलं नाही. मग माझ्यात तो त्याची मावशी आणि माझ्याबरोबर जे म्हणजे लेखिकेंच्या बरोबर जे आलेले साथी होते त्यांच्यात तो नातेवाईक शोधत असणार. आपल्याला लग्न म्हटलं की किती मज्जा वाटते, सगळ्यांना भेटावं असं वाटतं. तसं त्याला वाटलं असेल, पण त्याला त्यावेळी सुट्टी भेटली नाही. म्हणून त्याने हे जे आलेले लेखिक आणि त्यांची साथी त्यांच्यात तो आपले नातेवाईक शोधत होता. या सोहळ्याची साक्ष असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी, आप बड़ी पार्शल हो. क्यों? क्या हुआ बेटा? वो आपके गले मिल सकता है. हमने क्या पाप किया है? जवळजवळ अर्धा तास ती कॅबॉट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो आणि त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्यांच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत होतं आणि धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. लेखिकांनी त्याला मिठी मारली, तसेच बाकीच्या सर्वांनाही तो भेटला. मग हा सोहळाच झाला एक. मग ह्या सोहळ्याची साक्षी असणारी इतर मुलं, मग बाकीची पण जी मुलं होती ते आली लेखिकाकडे आणि लेखिकाला म्हणाले, मासे आप बरी पार्शल हो, म्हणजे तुम्ही खूप पार्शलिटी करता. वो आपका मग लेखिकाने विचारलं, का बरं असं का म्हणतोस बेटा? तर वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया है? तो तुम्हाला भेटू शकतो तर आम्ही काय पाप केले? आणि मग लेखिका जवळजवळ अर्धा तास ती कॅबॉटवरती विसरून, कॅबॉटवरती म्हणजे काय, युद्धाचा गणवेश जो असता तो विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. अजब सोहळा, एक सोहळाच चालला होता. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावा हे त्यांना उबदार वाटत होता. आता लेखिकाने त्यांच्यासाठी काय त्यांना भेटत होते आणि मायेची पाखर घालत होते. म्हणजे त्यांच्याबरोबर लेखिकांना आणि त्यांच्यासाठी कसं आत्मीयता वाटत होती, ती सगळे आपलेच वाटत होते. मग एवढासा ओलावाही त्यांना कसा उबदार वाटत होता, म्हणजे त्यांना बरं वाटत होतं की ही लेखिका त्यांना भेटायला आली वगैरे. मग त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून मग ते तिथून त्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला आणि त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्यात बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. त्यांनी लेखिकांनी आणि त्यांच्या साथींनी त्यांना राख्या बांधल्या खरं, पण त्यांच्यात एक बंधन निर्माण झालं, बहीण भावाचं नातं निर्माण झालं आणि त्यांच्या बांधलेल्या बंधनात कसं कायमचं गुरफटलो. बीज अंकुरात होतं आणि धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता, असं लेखिका म्हणतात. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो, तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची
तपासणी चालू असताना मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूँगा, मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पडे तो यहाँ जरूर आना. आता हे रक्षाबंधन झाल्यानंतर प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायचं होतं लेखिकेनं. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावरती काय झालं, एक सैनिक तैनात होता. मग आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. तपासणी चालू असताना त्यांच्याशी गप्पा मारत होते. तर त्यांनी काय सांगितले, कल आपको इसी रास्ते से वापिस जाना होता, परत जाताना तुम्हाला याच रस्त्याने जायला लागेल, असं तो म्हणाला. मग बढिया, मग लेखिका म्हणाल्या बढिया, कल फिर मिलेंगे, म्हणजे उद्या आपण परत भेटू. तेव्हा तो काय म्हणतोय बघा, नाही, कल मैं नहीं रहूँगा, तुम तो मैं नहीं रहूँगा, मेरा बडी होगा, म्हणजे माझा मित्र असणार आहे, माझा जो साथी आहे तो असणार आहे. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पडे तो यहाँ जरूर आना, जरी तुम्हाला काही लागलं, कशाची गरज पडली तर तुम्ही नक्की या, असं तो म्हणाला. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. म्हणजे लेखिका तिथील कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा येणार होते ना, तर त्याच पुलावरती त्या आल्या. पण तेव्हा काय झालं, तोच बच्चा होता जो म्हटलेला की माझा साथी असेल, तोच बच्चा तिथे होता. मग तेव्हा लेखिका त्याला विचारतात, अरे तू परत आलास, या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है, इसीलिए मैं कल से यहाँ ही हूँ, यही हूँ. तो म्हणतो मी गेलोच नव्हतो, काय झालं, माझा जो साथी आहे तो आजारी आहे, त्यामुळे मीच इथे उभा आहे. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथेच उभा होता. म्हणजे जवळजवळ 36 तास तो एकटाच ड्युटी करत होता तिथे, एकटाच उभा होता तिथे. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला, मॅडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूँगा. बघा, मग लेखिकांनी त्यांना विचारलं की अरे तो आज पण आला नाही तर मग तू काय करशील. तेव्हा तो म्हणाला, काही प्रॉब्लेम नाही, मीच जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत मी इथे उभा राहीन. आपल्या डोक्यात काय असतं बघा, 10 ते 5 ड्युटी करायची की आपलं संपलं का. पण हा मुलगा 36 तास उभं राहून इथं काम करत होता. तेव्हा लेखिकाला वाटलं की 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं त्यांच्या. नंतर मग तो म्हणतो, तो ठीक होईपर्यंत मी इथे उभा राहीन, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे, म्हणजे अजून 2 दिवस लागले तरी चालेल, मी इथे उभा राहीन. हे इतक्या सहजतेने तू कसं बोलतोस, या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा. मग लेखिका म्हणतात, तुला हे कसं जमतं, तू हा कसं बोलतोस हे. तेव्हा त्याने काय केलं, डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है, सगळं काही सोपं आहे, सिर्फ दिमाग में डाल देना है, फक्त आपल्या दिमागमध्ये टाकायला पाहिजे की मला हे करायचं आहे. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा. बघा, या मुलाने आपल्याला एक मंत्र दिला आहे, सब कुछ आसान है, सिर्फ दिमाग में डाल देना है. म्हणजे काही करायचं म्हणजे करायचंच, निश्चय एखादा केला तर तो पूर्ण करायचाच, असं एवढूशा वाक्यावरून आपल्याला एवढा बोध मिळतो आहे. 2006चा लडाख हा एक नवच रूप लेऊन समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओला चिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच वाटत होतं. लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली आणि आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यावर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा, 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील, असे ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झालं. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल, द्रास या ठिकाणांकडे निघालो. बघा, 2006चा लडाखचं एक नवच रूप लेऊन समोर आला होता. म्हणजे लडाखला पाऊस कमी पडतो, पण त्यावेळी काय झालेलं, 2006मध्ये खूप पाऊस पडला होता, आभाळच फाटलं होतं, म्हणजे खूप पाऊस पडला होता. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश कसा ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होतं, म्हणजे नद्या भरून पाणी वाहत होतं. तिथल्या
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. तिथील जे मुलं होते त्यांना सगळं अप्रूपच होतं, नवीनच होतं. लेहला सुखरूप पोहोचलं, पण पुढील सगळे मार्ग कसे होते? बंद होते. पावसामुळे मार्ग बंद होते. एकच मार्ग उघडा होता, तो कर्नल झा. लेखकाला आठवलं की एकच मार्ग आपल्याला उघडा आहे, तो म्हणजे कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया. म्हणजे लेखिकेने ठरवलं होते की कर्नल झाला भेटल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. म्हणजे बरोबर 5 वाजता कर्नल झा आले. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत त्याची चौकशी केली. म्हणजे आता एवढा पाऊस पडतोय तर त्यांच्या लक्षात आलं की आता ह्यांना कुठले मार्ग खुले आहेत वगैरे याची माहिती द्यावी, म्हणून त्यांनी काय केलं? निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. म्हणजे निसर्गापुढे कुणाचंच काही चालत नाही, तुम्ही उदास होऊ नका, निराश होऊ नका, आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करून ते काय म्हणाले? आधी कारगिलला जा आणि 2 दिवसांनी तुम्ही परत येईपर्यंत काय होईल? सगळे रस्ते मोकळे होतील, असे ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं आणि कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे ते आधी कारगिलला, द्रास आणि या ठिकाणी निघाले. कारगिल, द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, थ्री पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले होते. कारगिल, द्रास येथील विजयस्तंभ म्हणजे ते अगोदर लेखिका गेलेले होते, त्यामुळे त्यांना काय झालं? ते सगळं परिचयाचं वाटत होतं. तोलोलिंग, थ्री पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल ही ठिकाणे कशी त्यांना परिचयाची वाटू लागली होती. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणाने पुनरागमनायच म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली आणि अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. बघा काय झालेलं होतं? कारगिल, द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, थ्री पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल ही सगळी ठिकाणी कशी त्यांना परिचयाची वाटू लागली होती. मग तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणानंच पुनरागमनायचं म्हणत परतीच्या प्रवासाला निघाले. तेव्हा काय झाले? रात्रीचे 10 वाजले होते. मग आता तासाभरात लेहला पोहोचणार होते. मग उद्या कुठे जायचं यांची आखणी सुरू झाली. म्हणजे उद्या कुठे जायचं त्यांचं नियोजन सुरू झालं. पण तेवढ्यात काय झालं? अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. म्हणजे तिथे त्यांचे विचारही थांबले आणि गाडीही थांबली. का थांबली? तर बघा, थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणात अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. थंडी खूप होती, त्यामुळे काय झालेलं? चेहरे झाकून ते 3 जण काय झालं? टॉर्चच्या प्रकाशात म्हणजे बॅटरीच्या प्रकाशात काय करत होते? भयान वातावरणात अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता आणि बाहेर मिठ्ठ काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली, रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य आणि पुढं जाणं दुरापास्त, एकच आधार आर्मी पोस्ट. त्यांनी काय केलं होतं? 3 जण जे होते ते काय म्हणाले की तुम्ही परत जावा. कारण का? तर पुढे खलसेचा पूल कोसळला होता. मग तुम्ही पुढे जाणार कसं? असा प्रश्न होता. मग बाहेर काय होतं? मिठ्ठ काळोख होता. बघा त्यावेळची परिस्थिती कशी होती त्याचं लेखिकेने वर्णन केले. काळोख खूप होता कारण रात्रीचे 10 वाजून गेले होते. मग त्यावेळी मिठ्ठ काळोख होता, रस्ता कसा अनोळखी होता आणि त्यांच्याबरोबर ती सोबत 10 तरुण मुलीसुद्धा होत्या. तसेच रस्ता बंद, परत पाठीमाग जाणं अशक्य होतं आणि पुढं जायचं सुद्धा अवघड होतं. मग परत एकच आधार होता, तो म्हणजे आर्मी पोस्ट. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेक पोस्ट, त्याचा शॉर्ट फॉर्म दिला आहे TCP येथे, ट्रॅफिक चेक पोस्टचा. असं त्या 3 जणांनी सांगितलं. भाईसाब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाज़त दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटाच चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो, असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. आता पुढं जायचं तर सगळ्यांना घेऊन जाण्यापेक्षा लेखकांनी काय केलं? तर ते जे 3 जण होते जे परत जायला सांगत होते त्यांनी त्यांना सांगितलं की हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते. म्हणजे आमचा हा 34 जणांचा परिवार आहे, ते तुमच्या हवाले करतो. म्हणजे तुमच्या सुरक्षिततेखाली त्यांना ठेवतो आणि फक्त TCP पर्यंत जायची आम्हाला परवानगी द्या. कारण तिथं काही आमची सोय झाली तर आम्ही यांना न्यायला परत येतो.
असंही म्हणजे सगळीजणं घाबरलेली होती. तरीसुद्धा गाडीच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भीती लपत नव्हती आणि आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता. म्हणजे आम्हीही घाबरलो होतो, परंतु तरीसुद्धा आम्ही धैर्याचा मुखवटा फक्त चढवला होता आणि तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केले. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला, "अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका. माझा एक बंदा येईल. तुमची त्या युनिटमध्ये राहण्याची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो." आणि रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल सेवा परमो धर्म हा लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं आणि गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखानं सामोरा आला ते आणि म्हणाला, "या माझ्या मागोमाग." का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. बघा. TCPवरती हे लोक पोहोचली तेव्हा काय झालं, भीती आणि थंडीमुळे काय झालं, थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. सैनिकांनी कसं स्वागत केलं त्यांचं, तर गरम पाणी देऊन स्वागत केलं. रात्रीचे किती 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर काय झालं, कर्नलांना फोन लागला आणि त्यांच्या तिकडून आवाज आला, "अरे तुम्ही कसे आहात सगळे? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होते. चिंता करू नका. माझा एक बंदा येईल, म्हणजे माझा एक सैनिक येईल. तुमची त्या युनिटमध्ये राहण्याची सगळी सोय करेल आणि मी उद्या संपर्क करतो." बघा, रात्री 10:30 पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल, सेवा परमो धर्म हा, म्हणजे सेवा हा धर्म आहे, परमधर्म आहे. लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या आणि अभिमानाच्या पोतडीत, म्हणजे लष्कराबद्दलचा जो आत्मीयता होती, अभिमान आणखीनच वाढीस लागला आणि त्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचे एक एक गाठोडं जमा होत होतं गालावरती. म्हणजे त्यांचे आमच्यावरती ऋणच होते, उपकारच होते, असं लेखिका म्हणतात. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. कर्नलांनी आपली सगळी सोय केलेली पाहून गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा, म्हणजे ती लोक घाबरली होती. मग गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणीत काय झालं, हिरेजडित झाल्या होत्या. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसत मुखानं सामोरा आला आणि म्हणाला, "या माझ्या मागोमाग." का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. लेखिका आणि त्यांच्या साथींची सगळी सोय त्यांनी केली होती. फक्त त्यांच्या गाडीच्या पाठीमागून जायचं होतं. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केले. रात्रीचे 12 वाजले होते. "आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो. हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए." सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. बघा, आपल्याकडे रात्रीच्या वेळी एखादा पाहुणा आला तर आपल्याला त्याचं करण्याचा कंटाळा येतो. पण लेखिका म्हणतात, आम्ही एवढी जण होतो, तरीसुद्धा त्या सैनिकांनी आमची सगळी सोय केली. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. बघा, त्यांचं पहिल्यांदा कसं स्वागत केलं 8-10 जणांनी. आणि आम्हा 36 जणांना पहिल्यांदा काय केलं, वाफाळलेला चहा दिला, गरमागरम भजी खाली घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोयही केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केले. रात्रीचे 12 वाजले होते. तेव्हा ते म्हणतात कसे, "आप हमें मिलने इतनी दूर से मुंबई से आते हैं." तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी एवढ्या लांबून येता, मुंबईवरून येता. "मग हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए." आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी काही करण्याची संधी द्या, असं ते म्हणाले. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. म्हणजे सगळे सैनिक कसे पटापट काम करत होते. प्रसन्न, म्हणजे त्यांना कंटाळा नाही. इतक्या रात्रीच्या आलेली हे सगळेजण, ते त्यांना कंटाळा नाही. प्रसन्न उमत्या चेहऱ्याने त्यांच्या ते कामात मग्न होते. आणि त्यांनी नंतर आमचं हे आतिथ्य ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचत होते. लेखिकांना हे सगळं पाहून वाटलं की आमचं शहरातील जे आपलं राहणीमान आहे त्याच्या आत्मकेंद्राने संकुचित आयुष्य. मग आपण कसं आपल्यापुरताच विचार करतो, कोणी एखादा पाहुणा आला तर आपल्याला त्याचं करायचं कंटाळा येतो. ह्या आपल्या आयुष्याला कसं धक्का पोहोचत होते, असं लेखिका मनातल्या मनात म्हणाल्या. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता.
लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का? बघा, लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. मग तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जायची परवानगी घ्यायची होती. पण 2007 साली काय झालं, कर्नल झा यांनी सांगितलेले होते की नवीन कर्नल असतील. मग तेव्हा लेखिकांच्या मनात काय प्रश्न आले की ते आपल्याला समजून घेतील का, आपल्याला सहकार्य करतील का? आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला, पण तीच वृत्ती. कर्नल राणा, कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होत ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या ज्या समाजातून येतो तेथील भावविश्व आणि इथले वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. त्या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. मला फार आनंद आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्याल. इथं येत असता तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडलं. माझं वचन पूर्ण झालं होतं. कर्नल झा यांनाही त्यांना सांगितलेच होते की पुढच्या वर्षी नवीन कर्नल असतील. मग तेव्हा लेखिकेच्या मनात प्रश्न आले की हे नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का? मग तेव्हा त्या नवीन कर्नलला भेटण्यासाठी लेखिका गेल्या. तेव्हा आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तेव्हा लेखिकेने कसं वर्णन केले बघा, तीच केबिन होती, तीच खुर्ची होती, तशीच वर्दी होती, माणूस फक्त बदलला होता. पण जेव्हा ते कर्नल राणा यांना भेटले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांची ही वृत्ती ही कर्नल झा सारखीच आहे. त्यांनी कर्नल झा यांनी कर्नल राणा यांना सगळं सांगितलं होतं त्यांच्याबद्दल. त्यामुळे ते आमच्याशी कसे अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होणाऱ्या बदलांबद्दल ते थोडेसे व्यथित होते, म्हणजे त्यांना थोडंसं वाईट वाटत होतं. कारण ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे ज्यावेळी नवीन सैनिक येतो तेव्हा त्यावेळी काय होतं, त्या समाज आणि आत्ता तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव याच्यात कसं जमीन आसमानाचा फरक आहे, म्हणजे खूप फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट कळते. आपल्याला माहितीच आहे, टीव्हीमुळे मोबाईलमुळे आपल्याला तर सगळं समजतं. तर या मुलांची मानसिकता सांभाळणं, त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणे हे फार जिकिरीचं जातं. मग मला फार आनंद आहे की तुम्ही सैनिकांना समजून घ्यायला इथे येता. ते म्हणाले की कर्नल राणा म्हणाले की मला खूप आनंद आहे की तुम्ही सैनिकांना समजून घेण्यासाठी इथंपर्यंत येता. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता आणि बघता बघता 2008 साल उजाडले. म्हणजे यातूनच लेखिका म्हणाल्या की आम्हाला सैनिक नावाचा माणूस समजू लागला होता आणि 2008 साल उजाडले आणि माझे वचन पूर्ण झाले. लेखिकांनी 5 वर्ष सैनिकांना जाऊन भेटायचं जे वचन, जी शपथ घेतली होती ती पूर्ण झाली होती. अनुमावशी ह्या असं म्हणतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भावूक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही ती मी विचारलं, कसला ग? बघ अनुमावशी, एक भाग्यश्री नावाची मुलगी त्यांच्या ह्याच्यात होती. ती कशी म्हणते, अनुमावशी हे असं म्हणतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो का? एक सुगंध जो पसरला तुला जाणवतो का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड, ही सगळी तिथली स्मारकं आहेत. त्याचं ते नाव घेऊन ती विचारते की अनुमावशी तुला कुठला असा वेगळा सुगंध पसरलाय, तो जाणवतोय का? या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री, त्यांच्याबरोबर जी भाग्यश्री मुलगी ती भावूक होऊन काय म्हणाली, कदाचित तिच्या मनातलं हे बोलत असावं, पण ते तरी ती लेखिकाने विचारलं, कसला ग सुगंध? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. तिचं स्वतःशी बोलणं चालूच होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आत्तापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच आणि सीमेवरच असतो का गं? आपलं आणि त्याचं काहीच देणं घेणं लागत नाही का गं? बघा, लेखिकेबरोबर जी लेखिकेची कलिग होती भाग्यश्री, हिने लेखिकेला काय प्रश्न विचारलाय बघा.
ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. म्हणजे ते आता एवढ्या दिवस गेले होते तर तिथे त्यांना जाणवलं की ह्या वातावरणात कसं भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगर मात्र वीरशीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं? म्हणजे देशप्रेम आणि देशाभिमान हा फक्त सैनिकांपुरताच मर्यादित असतो का? तो फक्त सीमेवरतीच असतो का? आपण त्याचं काहीच देणं घेणं लागत नाही का? म्हणजे आपल्याला का वाटत नाही एवढा देशाभिमान आणि एवढं देशप्रेम हा फक्त सैनिकांपुरताच मर्यादित असतो का? असं भाग्यश्रीने विचारलं. लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉंग लेक आणि शेवटी द्रास कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे भरभरून बोलणारे जवान, त्यांचे लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नसलेले केवळ भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचे हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली आणि हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. बघा, लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉंग लेक आणि शेवटी द्रास कारगिल असा प्रवास होता हा. आणि या प्रवासात सतत भेटणारे भरभरून बोलणारे जवान. आपण बघा इकडं किती भेदभाव करतो, ह्या जातीचा त्या जातीचा, पण त्या सीमेवरती तसं नाही आहे. सीमेवरती कसं बघा, लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा असा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेला, म्हणजे असा कुठलाही भेदभाव नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले. सगळ्यांच्या मनामध्ये फक्त आपण भारतीय आहोत हीच भावना. आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत ह्याला काहीही महत्त्व नाही तिथे. सरहद्दीवर ठाम उभे असलेले राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचे हे शेवटचं 5वं वर्ष होतं. लेखिकांनी हे त्यांच्या धाडसाची, शौर्याची आणि खडतर साहसाची आठवण राहायचं म्हणून हे मिशन चालू केलं होतं. त्याच्यातलं हे शेवटचं 5वं वर्ष होतं. आणि भाग्यश्रीच्या आणि बरोबर आले प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. लेखिका ज्यांना आपल्याबरोबर घेऊन जायची त्यांच्या मनामध्ये तरी ही संवेदना निर्माण झाली. त्याचंच हे फलित, म्हणजे लेखिकाला जे कार्य केलं त्याचं फळ तिला मिळालं. कारण तेवढ्यांच्या मनात तरी ही भावना निर्माण झाली. मग तेव्हा लेखिका म्हणते याचसाठी केला होता अट्टहास. म्हणजे ह्या सगळ्यांना सैनिकांचं महत्त्व समजावं यासाठीच तर मी अट्टहास केलेला होता म्हणजे हे 5 वर्ष सैनिकांना भेटायला जायचं अट्टहास केला होता. त्याचं फळ लेखिकेला मिळालं असं लेखिका म्हणाले. किंवा यांच्या मनात तरी ती भावना जागरूक झाली. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवले की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बढेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पूट निखळून पडतायत. लडाखच्या भिन्न भिन्न दराखोऱ्यात भन्नाटी, एकाकी, रौद्र आणि हिरवळीच्या दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ते टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. 5 वर्षात लेखिकेला काय काय जाणवले बघा, की तिथं गेल्यानंतर आपला जो अहंकार, बडेजाव, आपला मोठेपणा, प्रतिष्ठितपणा हे सगळं कसं निखळून पडतात. ह्याचं तिथं काही महत्त्वच नाही आहे. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाटे, एकाकी, रौद्र आणि हिरवळीच्या दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण प्रदेशात राहूनही ममत्व, बंधुआन म्हणजे असल्या परिस्थितीत राहून सुद्धा सैनिकांच्या मनात काय आहे, ममत्व आहे, बंधुभाव आहे, नाती जोडणाऱ्या आणि ते टिकवणाऱ्या सैनिकांना भेटले की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येतो. म्हणजे खरीच माणसं, तिथली जी माणसं आहेत ती आपली आहेत असा गहिवर दाटून येत आहे. आपण इकडे राहतो, आपण इथं भेदभाव करतो, भांडणं, तंटा, तिथं तसं काही नाही आहे. तिथे कुठल्या जातीतील सैनिक आहेत, परंतु तरीसुद्धा ते सर्वजण आपण फक्त भारतीय आहोत, भारतीय हीच जात मानतात. मग आपले सैनिक हे कसे आहेत, हिरे आहेत लेखिका म्हणते, आणि त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजेत. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 5 वर्ष लेखिका रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी तिकडे जात होत्या. याचं त्यांना खूप कौतुक वाटत होतं. या सोहळ्यासाठी ते भेटायला कोण आले होते त्यांना, तर ब्रिगेडियर कुशल ठाकूर हे भेटायला आले होते. 1999 कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात, त्याच्याकरता मोठा सन्मान तो कोणता, याच्याकरता म्हणजे
याच्यापेक्षा मोठा सन्मान कुठला, असं लेखिका म्हणतात. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात, तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो की तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका. आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही. बघा, ब्रिगेडियर ठाकूर लेखिकेला काय म्हणाले की तुम्ही 5 वर्षाचा वादा केला होता, तो तुम्ही निभावलात. म्हणजे तुम्ही 5 वर्षाचं ते वचन दिलं होतं की मी इकडे येणार, ते तुम्ही निभावलं. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण माझा प्रेमाचा आणि वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, ते काय म्हणाले बघा, तुम्ही हे मिशन बंद करू नका. म्हणजे तुम्ही येत जा इथे, आमच्या तरुण जवानांना भेटा, तुम्ही त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. तुमच्या शहरात जे कुशाग्र बुद्धीची मुलं आहेत, त्यांना ते काय म्हणतात, त्यांना सांगा की आम्हाला तुमची गरज आहे. निदान तुमच्या आयुष्यातील 5 वर्ष तुम्ही कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा, असं म्हणतात. असं तुम्ही सांगा तेथील जवानांना. आणि तुमच्या पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर, तुमचं जे काय असेल ते करिअर करा. फक्त 5 वर्ष तरी भारताच्या सेनेमध्ये तुम्ही काम करा, असं ते सांगतात लेखिकेला की तुम्ही असं मुलांना सांगा. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांची विवाह करायला डगमगू नका. म्हणजे आमच्या जे जवान आहेत त्यांच्याबरोबर लग्न करायला तुम्ही डगमगू नका, भिवू नका. मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमधला तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही. म्हणजे लेखिकेने जो लष्कर आणि नागरिक यांच्यामध्ये एक भावनिक सेतू निर्माण केला आहे, तो ते काम तुम्ही थांबवणार नाही, अखंडपणे चालू ठेवाल, असे ते कर्नल ठाकूर यांनी लेखिकांना सांगितलं. ब्रिगेडियर ठाकूर यांनी लेखिकांना सांगितलं. वातावरणात नीरव शांतता होती. त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकणे जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु, भास असतो. पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळले ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेले भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच. कारण ते म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. बघा, त्यावेळी ब्रिगेडियर ठाकूर यांनी लेखिकेला सांगितले की तुम्ही जो हा भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवू नका, हे काम अविरत चालू ठेवा. तेव्हा लेखिका काय म्हणाल्या बघा, नक्कीच सर, म्हणजे नक्कीच मी हे काम थांबवणार नाही, चालू ठेवेन. तोलोलिंग पहाडावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने, तोलोलिंगच्या पहाडावरून जी वारा वाहत होत्या त्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. म्हणजे तिथल्या हवेने वाहणाऱ्या वाऱ्याने लेखिकेला म्हटलं, तथास्तु, म्हणजे माझा आशीर्वाद आहे, असं भासच तो होता. अंगावरती रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. लेखिकांनी काय केलं, नकळत म्हणजे तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला, नमस्कार केला तोलोलिंगला आणि माघारी वळल्या त्या. आणि ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिकच लायक, अधिक जबाबदार आणि विवेकी, देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेले भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. लेखिकामध्ये खूप बदल झाला होता. ह्या वीरांच्या, जे वीर होते, जे जवान होते, जे सैनिक होते, त्यांच्या त्यागाला आणि समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार आणि विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेले भारतीय नागरिक बनूनच, आणि युवकांनाही तसे बनण्याचा, म्हणजे इकडचे जे युवक आहे की त्यांनाही सैनिकाबद्दल सांगण्याचा आटोकाट प्रयत्न लेखिका करणार होत्या. आणि असे सैनिकांना आश्वासन दिला त्यांनी. आणि कारण सैनिक म्हणतात की माघारी जेव्हा जाल परतून, तुम्ही जेव्हा इथून परत जाल तेव्हा ओळख द्या आमची त्यांना, म्हणजे आमच्याबद्दल त्यांना सांगा. आणि तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला, आपलं उद्या चांगला व्हावं, आपलं भविष्य चांगलं व्हावं, यासाठी सैनिक काय करतात, आपली आजची वेळ देत आहेत. असं लेखिकाला ते म्हणतात की सांगा तुम्ही तिथं जाऊन. बघा, फारच सुंदर पाठ होता हा. आपल्याला भरपूर काही घ्यायला मिळते या पाठातून. अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.